श्री कृष्ण चैतन्य प्रभु। हरे कृष्ण भक्तगण, तर आपण आता भेटत आहोत श्रीमान श्री कृष्णदास यांना। प्रभूजी खूप सिनियर भक्त आहे, परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांचे। प्रभूजी गेले 30 वर्ष भक्तिमय सेवेमध्ये रत आहेत आणि प्रभूजींची जवळजवळ 20 वर्ष झाले दीक्षा झाली आहे। प्रभूजींचा खूप मोठा योगदान आहे भक्तीमध्ये, महाराजांच्या सेवेमध्ये। प्रभूजी एकेकाळी महाराजांचे पर्सनल सर्वंट होते। प्रभूजी जवळजवळ 10 वर्ष महाराजांचे जे गाव आहे आरवडे, तिथं ॲज अ टेम्पल प्रेसिडेंट म्हणून सर्व करत होते। तर आपण आज त्यांचं मनोगत जाणून घेऊ की त्यांना या भागवत कथाची आयोजन केली त्याबद्दल काय वाटतंय। शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, भागवतामध्ये वर्णन येतं, पिबतम भागवतम समालय, म्हणजे भागवत शास्त्र हे एक असं फळ आहे की ज्याला पोळी पण नाही आहे आणि साल पण नाही आहे, त्याच्यामध्ये फक्त रसच भरलेला आहे। आणि आमचे प्रिय गुरु महाराज परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांनी आपलं पूर्ण आयुष्य इस्कॉनच्या सेवेमध्ये लावलेलं आहे। गेल्या महिन्यामध्ये त्यांना संन्यास घेऊन 50 वर्ष पूर्ण झाली, त्याबद्दल वृंदावनमध्ये खूप मोठा सोहळा पार पडला। आणि महाराजांचे एक वैशिष्ट्य असं आहे की कथा तर इतर ठिकाणी खूप होतात, पण महाराजांच्या कथेचं वैशिष्ट्य असं आहे की डायरेक्ट आपल्याला असं वाटतं की जिवंतपणा, म्हणजे समोरच ती कथा किंवा ती भगवंताची लीला घडत आहे। आपलं डॉक्टरकीचं अधुरं शिक्षण सोडून त्यांनी शिलप्रभुपादांसाठी आपले जीवन समर्पित केलं। हिंदू धर्मासाठी, हिंदू संस्कृती जनजागरणसाठी, वैदिक संस्कृतीचं जनजागरण करण्यासाठी महाराज 110हून अधिक देशामध्ये पदयात्रा काढली। श्रीमद भागवतांचा त्यांनी प्रचार केलेला आहे। आपलं पुणेवासी यांचं फार सौभाग्य आहे की आपल्या शहरामध्ये गेली 25 वर्ष कथा होत आहे आणि गेली 4 ते 5 वर्ष हडपसरमध्ये ही कथा होत आहे। आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे की एवढे मोठे महान श्रेष्ठ संन्यासी, शुद्ध भक्त, कीर्तन सम्राट यांच्या मुखातून आपल्याला हडपसर येथे भगवद्गीता ऐकायला मिळत आहे। श्रीमद भागवत कथा त्यांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळत आहे। हरे कृष्ण।